सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण साधंसं एकसर मंगळसूत्र बनवूया. हे क्रिस्टल बीड्स आहेत काळ्या रंगाचे आणि हे गोल्डन रंगाचे सेड बीड्स आहेत. हे अशा प्रकारचे गोल्डन मणी आहेत. हा अशा प्रकारची पेंडंट आहे आणि थोड्या मोठ्या साईजचे गोल्डन मणी. हा लॉक आहे, सुई आणि धागा. आता आपल्याला इथे सुईमध्ये 120 सेंटीमीटरचा धागा डबल असा ओवून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक काळा मणी याच्यात घालायचा आहे. काळा सीड बीड ओवून घेतला आहे. याच्यात तुम्ही कोणताही छोटा मणी घालू शकता, कोणताही सीड बीड घालू शकता. आता आपल्याला एक धागा यातून काढून घ्यायचा आहे आणि ह्या धाग्यांवर 4 ते 5 वेळा घट्ट अशी गाठ मारायची. अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपल्याला हा स्क्रू लॉक घ्यायचा आहे आणि याच्या एका बाजूमध्ये आपण ही सुई अशी ओवून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला 60-65 असे गोल्डन रंगाचे सीड बीड्स आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जशी कमी जास्त उंची पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे मणी ओवायचे आहेत. हे इथे मी 65 मणी ओवून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे ओवायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते काउंट करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे इथे हे ओवून घ्यायचे आहेत. आता इथे एक काळा क्रिस्टल, एक गोल्डन मणी लहान साईजचा आहे ते आणि त्यानंतर परत एक क्रिस्टल मणी असे ओवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे इथे 4 mm चे सर्व मणी आहेत ते इथे ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 25 सीड बीड्स ओवून घ्यायचे आहेत गोल्डन रंगाचे. अशा प्रकारे आपल्याला इथे ओवायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे ओवून घेऊया. अशा प्रकारे आपण हे इथे 25 गोल्डन रंगाचे सीड बीड ओवून घ्यायचे आहेत. बघा असे हे इथे मी ओवून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता आपण परत एक क्रिस्टल आणि एक गोल्डन मणी पुन्हा एक क्रिस्टल मणी असा ओवून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे 2 काळे क्रिस्टल आणि एक त्याच्या सेंटरला गोल्डन मणी ओवायचा आहे. आता परत आपल्याला इथे 25 गोल्डन रंगाचे सीड बीड्स ओवून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे ओवून घेऊयात. अशाच प्रकारे आपल्याला इथे पण मणी ओवायचे आहेत. बघा असं बनवायचं आहे. आणि आता पुन्हा आपल्याला एक काळा क्रिस्टल, एक गोल्डन मणी, पुन्हा क्रिस्टल मणी, पुन्हा एकदा गोल्डन मणी आणि परत एकदा क्रिस्टल असं ओवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे ओवायचं आहे. हे असे आपल्याला इथे ओवायचे.
आता आपण सेंटरला गोल्डन मणी आहे मोठ्या साईजचा, त्यानंतर ही अशा प्रकारची डाव आहे, अशा प्रकारचं हे पेंडंट आहे आणि पुन्हा एकदा गोल्डन मणी आहे, असं आपण इथे ओवून घेऊयात अशा प्रकारे. आता आपल्याला पुन्हा हे गोल्डन आणि क्रिस्टल्स असे ओवायचे आहेत. पुन्हा आपण गोल्डन सीड बीड्स असं जसं आपण या बाजूला बनवलं आहे तसं बनवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ओवून घ्यायची आहे दुसरी बाजू पण. ही अशी मी इथे ओवून घेतलेली आहे आणि आता आपण इथे हा जो लॉकची दुसरी बाजू आहे ती ओवायची आहे. एक सीड बीड ओवून घ्यायचा आहे हा अशा प्रकारे. आता आपण हा धागा आहे तो कट करूया. गाठ मारण्यासाठी पुरेसा धागा ठेवायचा आहे. सीड बीडमधून एक धागा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा याच्यावर आपल्याला 4 ते 5 वेळा घट्ट गाठ मारून द्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपण घट्ट गाठ मारून घेऊया. गाठ मारताना आपल्याला ओलेला जो मणी आहे तो धागा खेचायचा नाही आहे, हलक्या हाताने पण घट्ट सिक्युअर अशी गाठ मारायची आहे. बघा, अशा प्रकारे हे गाठ मारून घेऊयात. आता एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. थोडं लांबून आपण कट करायचा आणि याच्यावर आपल्याला थोडा हा धागा वितळवून घेऊया. अशा प्रकारे आपला हे अशा प्रकारे हे सुंदर असं एकसर मंगळसूत्र तयार झालं आहे. तुम्हालाही मंगळसूत्र बनवण्याची कल्पना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.